चला माथेरान टीम जीत. हर्ष 11 जय हरमान जोवेलीच्या विरोधात माथेरान. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच रंगते आणि पहिला बॉल वाईट बॉल. जीत आलीत बॉलिंग ट्रॅक वरती. जीतच्या साथीनं रोहित समोर, करण आणि रोहित तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती जीत राऊंड द विकेट. बिग हिट दाखल झालाय बदलापूरचा वंडर बॉय करण भगवान धुळे च्या बॅटमधून बॉल सीमा रेषेपार षटकार. अजून एक चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला. सलगचा दुसरा षटकार. सलगचा दुसरा षटकार करणच्या बॅटमधून. फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि आता फटका फसलाय. स्वतः करण रुसलाय कारण ना दोन मोठे फटके आल्यानंतर मी म्हणे नुसते टच केलं आणि त्यानंतर बेरकावून देण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दुविधा मनस्थितीमध्ये होते. जर जोरात हा स्ट्रोक खेचला असता तर कदाचित षटकार येऊ शकला असता, परंतु बॅटर आउट. दोन मोठी फटके आल्यानंतर करण आउट झालाय. आता प्रेम दाखल होतोय या बॅच मध्ये. फुलटॉस समोर खेळलेत. जर अडबा बॅट खेचला असता तर कदाचित धाबा जास्त मिळाल्या असत्या, परंतु इथून दोन धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय. दोन धाबा मिळाले. आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय परंतु दोनच मिळतील. धाब्याची मदतीनं धावफलक 15. जीत. चांगला फटका आहे ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेपार षटकार. 21 बॅटची कडा. यष्टी रक्षक स्किट झाले आणि त्यानंतर थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल मेल. धावफलक 22. आज स्वतः रॉयल निंजा युवराज धुळे देखील तुम्हाला खेळताना दिसेल. कलाकार प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा खेळ आम्ही पाहिलाय.
बैठक स्ट्रोक. सुधीर शेठ धुळे यांचं आगमन झालंय. कमी तिथे आम्ही मॅनेजमेंट बादशाह अजय भस्मा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतात. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती पार मिळेल. 1 फॉर दी ओव्हर आणि त्यासोबत व्हाईट बॉल. तेवीस धावा. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. नो बॉल. 24 धावा. जागेवर खेळण्याचा प्रयत्न. फ्रीडचा बॉल आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर डॉट बॉल. प्रेमच्या बॅटमधून एक षटकार आलाय जरूर. तोच खेळाडू बाहेरवरती खेळतोय. 1 डाऊनला तो दाखल झालाय. त्यामुळे 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला तर भूमिका त्याची मोठी आहे. पुन्हा एकदा बिग हिट. टायमिंगच्या जोरावरती ताकदीचा प्रचंड वापर. बॉल करतोय हा बाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. तरुण डे होते तिथे आणि डेच्या विरोधात बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे आलाय. चौकार. नेक्स्ट बॉल. इथे देखील हा फटका चांगला आहे. इथे धावा चांगल्या मिळतील का? क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि त्यांच्या बाकाच्या बाहेर जाईल बॉल. पुन्हा एकदा चौकार. नेक्स्ट मॅच प्रिशा 11 सावळेश्वर सावळा किरण पवार अक्षय पवार संघ तुम्हाला खेळताना दिसेल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर वरती 38 38. टुटुगो. इथे देखील पुन्हा एकदा बॅटचा स्विंग जबरदस्त फिरला परंतु बॅटम बॅटच्या मधनं सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल जाईल. रक्षकाच्या हातामध्ये डॉट. बॉलची समाप्ती होत असताना अजून एक चांगला फटका. रॉकेट गॅप मधून गोळीच्या वेगाने लॉंग ऑन सीमारेषा पार एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर. प्रेमच्या बॅटमध्ये आलाय चौकार. दोन ओव्हर आणि धावफलक 42 42. 12 बॉल नंतर आता स्ट्राईक मिळाली आहे रोहितला. बारा बॉल नंतर आता स्ट्रायकिंग गेअरवरती रोहित धुळे पोहोचलेत आणि पहिला बॉल सिंगल माली. थोडेसे फंबल लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धाबा. सुधीजी धुळे यांचे
आवडते समालोचक दीप खिलारे यांचं आगमन झालंय, स्वागत आहे. आणि आज खास करून रॉयल निंजा युवराज धुळे यांच्यासाठी समालोचन करण्यासाठी आलेत. बॅट चिकेटा निघाला बॉल थर्डमॅनला, खेळाडू उपस्थित. नेक्स्ट बॉल. व्हाईट बॉल. चांगला फटका आहे, कव्हरला खेळाडू उपस्थित. सिंगल एक पडली आणि दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न करत होते, नकार दिला प्रेमनं. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, खेळाडू डीप मध्ये अजय बसपा आलेत, पुन्हा एकदा बॉलवरती उत्तम फेक करतील. दरम्यान सिंगल सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला जोरू पाहायला मिळेल, कारण माहिती दोन्ही बॅटरला धाबा जर चांगला बनले तर इथून चौकार षटकार मारूनच मोठी संख्या उभी राहणार नाहीये, तर सिंगल डबलला देखील तेवढं प्राधान्य द्यायला लागेल. आणि अखेर प्रेम धुळेच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. संकट मोचन कामगिरी मैदानावरती करतोय, कारण तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. आणि या मॅच मध्ये विवेक गायकवाडनं सांगितलंय की चांगली बॅटिंग करायचंय, आणि त्याच अनुषंगाने आता हा बॉल देखील बाउंड लाईनच्या पलीकडे षटकार. कारण मागे एक चांगला खेळाडू आहे, प्रेमला देखील माहिती आहे, त्यामुळे आता इथून मोठे फटके खेचायचे. याच अनुषंगाने मैदानावरती प्रेम देखील खेळतोय, त्यामुळे आपण पाहतोय मंत्रमुक्त बॅटिंग त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका गॅप मधून, क्षेत्ररक्षक जिथे नाहीये तिथे फटकेबाजी होतीये. मागील बरोबर ती षटकार, तर आता चौकार, बॉल सीमा पार, 4 रन. उलटॉस बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित आणि कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव इथे मिळाली आहे, आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकतोय. खर तर प्रेम मैदानावरती खेळतात. 49 या आकड्यावरती प्रेमला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 1 रन दूर. दहा धाबा दूर आहे 50 पासून.
बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा मागे बॉल ट्रॅव्हल होईल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अखेर धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 62. एक्केचाळीस आकड्यावरती प्रेम बॅटिंग करतोय, 9 धावापासून अजूनही वंचित आहे. डॉट 62 आकड्यावरती टीमची टोटल आता पूर्णपणे थांबली आणि अखेर ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगती पथावरती असताना तुम्ही पाहता या मॅच मध्ये 4थ्या ओव्हरमध्ये धावफलक भीमळेने कुठेतरी खालवलंय, थोडस थांबलंय धावफलक. प्रतीक चांगला फटका आहे रोहितच्या बॅटमधून, रोहित मॅन स्टाईल बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक देखना फटका, षटकार. पुढे सरकतो टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती आता 68. 68 धाबा धावफलकावरती पार बेतील. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा निघालाय बॉल मागे, एक सिंगल तिथे मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि या 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. आणि 2 धाव्याच्या मदतीनं आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 70 धाबा, एक मोठी टोटल आता उभी झाली आहे 4 ओव्हर मध्ये. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, 6 मध्ये आता किती धावा इथे येतील आणि किती मोठं टार्गेट सेट होईल हे देखील आपण जरूर पाहणार आहोत. लीग फॉर्मॅट ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील 70 धावा बनलेत. काल देखील याच मैदानावरती आपण पाहिला असाल 2 गाव 1 टीम ही संकल्पना आरके ग्रुप बालिवलीच्या साथीनं मालेगाव बी संघ पुढे सरकला टॉप 4 मध्ये. आज देखील लीग फॉर्मॅट मॅचेस, आज 1 गाव 1 टीम ही संकल्पना आपण जरूर पाहतोय. बढूया बिग हिट, व्हाट अ शॉट, पट्ट्यात आला, रडार मध्ये आलाय आणि अखेर बॉलला पाठवलाय लांब लचक बाउंड्री लाईनच्या पलीकडे जोवेली पाड्यामध्ये हा बॉल दाखल होतो, आलाय षटकार. 47, 3 धाबापासून दूर आहे प्रेम, अर्धशतकापासून या स्पर्धेतील पहिली दुसरी खर तर 50 होईल का हे पाहण्याचं जरूर आहे. बिग हिट आता बॅट वरती करायचे, प्रेम धुळेच्या बॅट मधून आलाय धमाका आणि 53 धाबा, वैयक्तिक बॅटिंग करतोय जोरदार टाळ्या. प्रेम बॅट दाखवायची आहे या स्पर्धेतील दुसरी 50 करून दाखवले भावानं. व्हाट अ शॉट, का बॅटिंग करतोय, 53 धाबा, वैयक्तिक बॅटिंग करतोय प्रेम धुळे या मॅच मध्ये. टॉप गिअर वरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगला बॉलर म्हणून त्याची ओळख आहे, परंतु आज बॅटिंगचा करिश्मा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. प्रेमच्या बॅटमधून सलगचा दुसरा सिक्सर आलाय, त्यामुळे 53 धाबा त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतील. अंडर बॉक्स स्टाईल, आता फटका प्रॉपर बॅटमध्ये नव्हता, सिंगल तर बाली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु वेगात निघालाय. मी म्हणेन अजय भस्मा. खर तर नेहमीच जोवेली टीम म्हटलं की करण धुळे असेल, महेंद्र धुळे असेल, विवेक गायकवाड, रोशन धुळे, अजय धुळेची चर्चा होती आहे, परंतु यंगस्टर खेळाडू आता पुढे सरकलेत. कारण करण, महेंद्र, रोशन आणि विवेकच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू तुम्ही पाहताय. रोहित धुळे आणि त्याच्या साथी प्रेम धुळे मैदानावरती काय बॅटिंग करतात. आणि फक्त रबर बॉल विश्वामध्ये नाही तर टेनिसमध्ये देखील आपण जर पाहिला असाल या प्रकारची फटकेबाजी महेंद्र धुळे करतो. रिव्हर्सचे फटके आपण प्रेमच्या बॅटमधून देखील पाहिले होते या सीझन मध्ये. 2 मोठे फटके रिव्हर्सचे प्रेमने नेहमीच घेतले होते आणि आता देखील तुम्ही पाहता या मॅच मध्ये देखील 53 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. बरोबर यार,
बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना टीमची टोटल जम पोहोचली स्कोर बरोबरती 84. यावेळेस देखील अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर व्हाईट बॉल. हर्ष 11 जयरमान जोपेली संघ भद्रापती खेळतोय त्यांच्या विरोधात माथेरान. बिग हिट. अजून एक चांगला फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अजून एक वाईट. 92 92 धावा. अजून एक बिग हिट. हा षटकार आलाय. अजय मुकणे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले प्रेम धुळेसाठी. शेपट देखील गोड केलाय. हा षटकार आलाय आणि धावफलक 98 म्हणले 90 धावाचं एक मोठं टार्गेट. प्रेम धुळेचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळावायला हरकत नाहीये. 66 धावा त्याच्या बॅटमधून. मॅचला आता पुन्हा एकदा सुरुवात होईल. या पर आवाज ऐकूया. या 99 धावा इथून चेस होतील की थांबवल्या जातील या मॅच मध्ये हे धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक दीप खिलारे. धन्यवाद. मी राहुलजी चव्हाण सरांचा. चला जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे सामना रंगेल. ज्या हनुमान जोवेली आणि त्याच्या विरोधात माथेरान या दोन्ही संघामध्ये सामना रंगेल. तर प्रथम फलंदाजी करत असताना ज्या हनुमान जोवेली संघाने प्रथम 98 धावा कुठल्यात आणि 99 धावेचं टार्गेट सेट केलंय माथेरान टीम समोर. मोठं टार्गेट पाहायला मिळतंय ज्या हनुमान जोवेली संघाच्या माध्यमातून. 98 धावा कुठल्यात आणि 99 धाव्याचं टार्गेट सेट केलंय. चांगली फलंदाजी केली प्रेम धुळे याने. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. तर सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाले.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज P1 चं षटक घेऊन आलाय अभय चौधरी. माथेरान संघाचा 12वा खेळाडू व्यासपीठावरती यायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल 98 धावा बनवल्या जे हनुमान जोविली संघाने आणि 99 धावा बनवायच्यात. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात पाहायला मिळते. अभय चौधरी याचे डॉट बॉल फेकलाय पहिलाच. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये करण धुळे आहेत. डॉट बॉलची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात अभय चौधरीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय. 2 बॉल फेकलेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. पूर्णपणे ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. 99 धावा बनवायच्यात. मोठे फटके खेळावे लागतील टीम माथेरान या संघाला. पण गोलंदाजी चांगली पाहायला मिळते अभय चौधरीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. अगली पेशकश. हा चेंडू फुलटच होता. पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. फुलटच चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय अभय चौधरी. 4 चेंडू निर्धाव फेकल्यात. एकही धाव खर्च नाही केले आतापर्यंत. पुढचा बॉल. हा चेंडू फुलटाच होता. फक्त दिशा दिले स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झालेत तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले मैदानाच्या मध्ये. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना 2 धावेने 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. लास्ट टू गो. फुलटॉस बॉल होता. बरोबर बॅटवरती आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चूक पाहायला मिळते आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 6. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रोहित. गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल खोदून काढलाय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झालेत. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 7. 99 धावा बनवायच्या मैदानाच्या मध्ये टीम माथेरान संघाला. मोठे फटके खेळावे लागतील सातत्याने पण तसं काय होत नाहीये. हा चेंडू सरळ खेळत लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी बाबूला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 11.
पुढचा बॉल उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. झेल होता, झेल ड्रॉप झालाय. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 12. रोहित सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल दिशा पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव खर्च केले रोहितने. त्याला धावसंख्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. बॅट अन बॉलचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. पूर्णपणे थांबून ठेवले टीम माथेरान या संघाच्या फलंदाजाला. स्टॅप स्टाईलने खेळून काढल्या चेंडूला छत्रशाही स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. सिंगल डब्बलला प्राधान्य देत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जरा सामना जिंकायचा असेल टीम माथेरान संघाला तर मोठे फटके मात्र खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. पण तसं काही चित्र पाहायला मिळत नाही. बिग हिट केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक होते भावेश. कुठली चूक करणार नाहीत. सुजल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये ट्रॅव्हल झालाय. वैभव. वैभवला मात्र चांगली कामगिरी करायला लागेल मैदानाच्या मध्ये सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मात्र खेळावे लागतील. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 14. पहिला बॉल. पहिलाच बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटकट असेल आणि चौकार. गोलंदाजी मार्क होती आर्यन. आर्यनला मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय फलंदाजाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि एक धाव. एकोणीस धावसंख्या धावफलकावरती. पुढचा बॉल. बॅटची कडा. करण बोळे होते. कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार मारला त्याच्यानंतर लगेच कमबॅक पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची सांगता. 27 धावसंख्या धावफलकावरती. आगली पेशकश. फुलटॉस बॉल होता. पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. दांड्या बोल केल्यात. त्रिफलाचीत. फलंदाज बाद.
माथेरान संघ पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतोय. 27 धावा फक्त आणि फक्त पाहायला भेटताय स्कोर बोर्ड वरती. चांगली गोलंदाजी करतोय टीम जुबिलीचे गोलंदाज. पुढचा बॉल आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत करण धुळे कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज बाद. सत्तावीस धावसंख्या धावपलकावरती 4 गाड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. मात्र संघाची मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता. सर्वेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सातत्याने डॉट चेंडू मात्र जास्त फेकतोय. 2 विकेट मात्र पाहायला मिळाल्या सर्वेशच्या खात्यामध्ये. 2 विकेट. पुढचा बॉल बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. पूर्णपणे सामना मात्र ज्या हनुमान जोविली संघाच्या बाजूने सुकलाय. चार ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावरती फक्त आणि फक्त 27. सोहम गोलंदाजी मार्गवरती. पहिलाच बॉल दिशा पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतील आणि व्हाईट बॉल. पहिलाच बॉल व्हाईट. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि डॉट बॉल. पुढचा बॉल बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. जास्त बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉलची सांगता. धावसंख्या धावपलकावरती 29. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. जानव जोवले संघाच्या गोलंदाजाने पूर्णपणे इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठले मोठे फटके जास्त पाहायला मिळाले नाहीत. माथेरानच्या खेळाडूला पूर्णपणे जागेवरती थांबून ठेवण्याचं काम. नो बॉलची सांगता. फ्रीटचा चेंडू असेल. फ्रीटचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अभय चौधरी. थोडेसे फंबल झालेत आणि तोपर्यंत मात्र एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावपलकावरती 30. पुढचा बॉल फुल टॉस. जसा बॅटीवरती आला तसा पाठवून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. छत्तीस धावसंख्या धावपलकावरती. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग स्टॉप. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. व्हाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. 38 धावसंख्या धावपलकावरती. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा
बिगिट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल शिल्लक असेल पूर्णपणे ज्या हनुमान जोविली संघाने आपल्या बाजूने सामना झोकवलाय. शेवटचा बॉल बॅटची कडा आणि जे हनुमान जोविली संघ मात्र विजयी झालाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक स्वागत. हार्डलक टीम माथेरान.